वार्ड नंबर 52 मध्ये आज भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम सध्या प्रचारासाठी आले। सर, लोकांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे, काय सांगणार? नाही, आपण बघतोय की या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 52 मध्ये उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीच्या उमेदवार प्रीतीताई सातम यांना मिळत आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणची स्थानिक जनता त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली दिसत आहे। मोठ्या प्रमाणावरती जनसागर या ठिकाणी उसळलेला दिसत आहे आणि मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीच्या उमेदवार प्रीतीताई सातम यांचा निश्चितच विजय होईल। आणि ज्या वेळेला 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रवेश करतील त्यावेळेला वॉर्ड क्रमांक 52चं प्रतिनिधित्व प्रीती सातम त्या ठिकाणी करतील। उद्या काल दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले होते। दोन्हींनी भाजपवर आणि सरकारवर टीका केली आहे। कालची सभाबद्दल काय? असं आहे, गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करत असताना केलेलं एकही काम त्याच्याबद्दल बोलले नाहीत, भविष्यात काय करणार त्याच्यावरतीही बोलले नाहीत। आणि राज ठाकरेंनी ज्या उद्योगपतींवरती प्रेझेंटेशन केलं त्या उद्योगपतींबरोबर त्यांचे फोटो सकाळी मी ट्विट केले आहेत। त्यामुळे ही दुटप्पीपणाची, ढोंगीपणाची भूमिका आहे। बाहेर उद्योगपतींना शिव्या घालायच्या, घरामध्ये त्यांचं स्वागत करायचं, त्यांच्याबरोबर जेवणं करायची, त्या उद्योगपतींच्या पोरांच्या लग्नामध्ये ह्यांची पोरं जाऊन नाचतात। आणि त्यामुळे ही ढोंगी आणि दुटप्पीपणाची भूमिका ही दोन्ही भावांची आहे। भाजपची स्टार प्रचारक अण्णामलाईवर राज ठाकरे यांनी आरोप केले आहेत की ती मुंबईला महाराष्ट्रामधून मानत नाही। हे बघा, अण्णामलाई जे म्हणाले ते आम्ही व्यवस्थितपणे बघितलं। त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, मराठी माणसाचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे हे म्हणण्यावरती उद्धव आणि राज ठाकरेंना आक्षेप आहे का? कदाचित त्यांना आक्षेप असेल, कारण मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून घेणं हे त्यांना मान्य नसेल। परंतु ही मुंबई हरुण खानची, चंगेज मुलतानीची, इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानची, रशीद मामूनची, अशा मामूनच्या टोळीच्या हवाली यांना ही मुंबई करायची आहे। आणि त्यामुळे मराठी माणसाची मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे हे म्हटल्यावरती त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे। काल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसवर टीका केली आहे की तुम्ही डिबेट करायला, विकासाच्या मुद्द्यावर डिबेट करायला आमच्यासोबत आहे, मी आदित्य ठाकरेंना तुमच्यासोबत पाठवतो डिबेट करायला। असं आहे, उद्धव ठाकरेंना माझा चॅलेंज आहे की ते जिथे सांगतील त्या मंचावरती त्यांनी पहिलं माझ्याशी येऊन डिबेट करावं, नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं। उद्धव ठाकरेंना माझा चॅलेंज आहे, ते सांगतील त्या ठिकाणी त्या मंचावरती माझ्यासमोर उभं राहून 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काय केलं याच्यावरती माझ्याशी डिबेट करावं। मामूंच्या टोळीच्या हवाली उद्धव मामू मुंबई शहर जे हवाली करतायत त्याच्यावरती त्यांनी माझ्याशी डिबेट करावं, नंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलावं। आदित्य ठाकरे यांनी भाजपवर भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री यांच्या नकल पण करताना बघायचं। असं आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा पप्पू पेंग्विन त्याच्या औकातीपेक्षा जास्त बोलतो, त्याच्या पगारापेक्षा जास्त बोलतो। मला असं वाटतं की सूर्यावरती थुंकल्यानंतर ती थुंकी आपल्यावरती पडत असते, सूर्यावर जात नसते। आणि त्यामुळे हे पप्पूनी लक्षात ठेवावं। शेवटचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे नाव मेवा भाऊ ठेवले आहेत, काय सांगा? रशीद मामू, चंगेज मुलतानी, इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान, शारजिल इस्लाम, उमर खालिद या सर्वांच्या नादी लागून उद्धवजींचा प्रवास हा उद्धव मामूंपर्यंत झालेला आहे। धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।